नमस्कार, मी विलास बडे. संध्याकाळचे 7 वाजलेत. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला देशभरातल्या सुरक्षा यंत्रणांची झोप उडवणारी बातमी. नवीन वर्षाच्या आगमनाच्या पूर्वीच मुंबईत घातपात घडवण्याच्या कटाचा एक मोठा पर्दाफाश नाही तर तोच राजधानी दिल्लीवर देखील दहशतवादी हल्ल्याचं सावट गडद झाल्याचं पुन्हा उघड झालंय. पुढच्या महिन्यातल्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट आयसिसशी संबंधित संघटनेने आखला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र हा कट उधळण्यात एनआयएला मोठं यश आलंय. तपास यंत्रणांनी उत्तर प्रदेश आणि दिल्लीत वेगवेगळ्या 17 ठिकाणी छापेमारी केली असून 10 संशयितांना ताब्यात घेतलंय. हे सगळे जण हरकत उल अरब ए इस्लाम या संघटनेशी संबंधित असून त्यांना जगातील कुख्यात दहशतवादी संघटना आयसिसचं पाठबळ असल्याचं कळतंय. दरम्यान छापेमारीच्या दरम्यान एनआयएनं जप्त केलेला शस्त्रसाठा पाहिल्यानंतर किती मोठा घातपात यांना घडवायचा होता हे वेगळं सांगायची गरज पडणार नाही. एनआयएनं ही जी कारवाई केलेली आहे या कारवाईतून एक मोठा शस्त्रसाठा हाती आलेला आहे आणि त्याच्यावर एक आपण नजर टाकतोय. अतिरेक्यांचा हा जो कट होता तो कट उधळलेला आहे. 75 लाख 7.5 लाखांची रोकड जी आहे ती एनआयएनं जप्त केलेली आहे. 100 मोबाईल्स आहेत. सिम कार्ड सुद्धा या सगळ्यांकडून जप्त करण्यात आली. 12 पिस्तूल, देशी रॉकेट लॉन्चर, $120 अलार्म घड्याळ सुद्धा आहेत आणि 25 किलो स्फोटकांची सामुग्री सुद्धा जप्त केली गेली आहे. 16 संशयितांची चौकशी सध्या सुरू आहे आणि 10 जणांना अटक करण्यात आली. इसमें से 10 में से 5 लोग यूपी से अरेस्ट हुए हैं और 5 लोग दिल्ली से अरेस्ट हुए हैं. विदेश में बैठे हुए एक हैंडलर से ये लगातार टच में थे. अदरवाइज जो ये पूरा मॉड्यूल है इसमें जो मेन गैंग लीडर हैं वो मुफ्ती सोहेल है जो दिल्ली के जाफराबाद इलाके में रहता है, लेकिन वो नेटिव है अमरोहा का और अमरोहा में एक मॉस्क में वो काम करता है और वही इस पूरे ग्रुप को डायरेक्ट कर रहा था. यानंतर बातमी राज्यातल्या दुष्काळाची आहे. दुष्काळाची दाहकता प्रत्येक दिवसानं वाढत चालली आहे. राज्याचा पाऊण भाग दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलाय. ऐन हिवाळ्यात मराठवाड्याला शेकडो टँकरनं सरकार पाणी पुरवतंय. मात्र बीडमध्ये खासगी टँकर मालकांनी आपलं उखळ पांढरं करण्याचा धंदा सुरू केलाय. त्यामुळे बीडमधल्या बाया बापड्यांना एका हातात कळशी आणि दुसऱ्या हातात 100ची नोट घेऊन पाणी आणायला घराबाहेर पडावं लागतंय. बघूयात काय वास्तव. एका हातात 50ची नोट आणि दुसऱ्या हातात पाण्याचा पाईप. भांडाभर पाण्यासाठी 100-50ची नोट मोडणाऱ्या महिलांची ही रांग संपत नाहीये. गेवराई तालुक्यातल्या मादळमोही गावातली ही दृश्य बीडमधल्या पाणी टंचाईचं भीषण वास्तव अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहेत. दुष्काळात 13वा महिना या म्हणीप्रमाणे मादळमोही गावची अवस्था झाली आहे. सरकारी टँकर योजना गावची तहान भागवण्यासाठी अपुरी पडतीये. त्यामुळे खासगी टँकर मालकांनी इथं पाण्याचा राजरोसपणे धंदा सुरू केलाय. उपाशी तापाशीपासून पाण्याशिवाय काही होतंय का? खायला नसलं तर माणूस पण पाणी पियाला पाहिजे म्हणतो. 10 रुपयाचे 2 हंडे देतात. हा, आणि आम्हाला पावसाळ्यात नळ असले तरी 15 मिनिटं नळ सोडते तर पाणी भेटत नाही. भरपूर पावसाळ्यात विकत घ्यावं लागतं आम्हाला. की आम्हाला पैठणच्या तळ्याची पाईपलाईन करून आमच्या माधवमोही पोस्ट करावा एवढीच आमची मागणी आहे. 20 रुपयाला जर बाटली घेऊन जर प्यायला लागलो तर आम्ही 5 लिटर पाणी कसं प्यायचं तुम्ही हे सांगायचं आम्हाला. पंकजाताई मुंडेंनी आम्हाला गरम पंचायतला पाईपलाईन करून आमच्या माधवमोहीमध्ये प्रत्येक घरोघर नळ दिले पाहिजे. फक्त कुटुंबियांसाठीच नाही तर जनावरांना देखील विकत घेतलेलंच पाणी पाजून जगवावं लागतंय. गावासाठी 6 कोटींची पाणी योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र 6 कोटींच्या योजनेत नेमकं पाणी मुरलं कुठं याचं ठोस उत्तर आज कुणाकडेच नाहीये. काम आम्ही केलेले आहेत पण ते कामच करून देत नाही तर काम कशी करायची आम्ही. पण इथून पुढे त्यांनी काम ते करून दिले पाहिजे त्यांनी. आणि
एवढीच आमची मागणी, दुसरी काही नाही. मादळमोही गावाप्रमाणे मराठवाड्यातल्या शेकडो गावांची जवळपास अशीच अवस्था आहे. ऐन जानेवारीत ही अवस्था असेल तर मार्च एप्रिलमध्ये किती मोठं संकट उभं ठाकणार आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आता मायबाप सरकारनं फक्त हातावर हात ठेवत गप्प बसून चालणार नाही. दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी लवकरात लवकर योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. तेव्हा सरकार या सगळ्या दुष्काळग्रस्तांना टँकर माफियांच्या दारात बांधणार आहे, दावणीला बांधणार आहे की त्यांना आपलेही टँकर देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. बातमी शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावर आज नांगर फिरला. जो कांदा पिकवण्यासाठी उन्हातान्हात काबाड कष्ट करून ट्रॅक्टरच्या साह्यानं जमीन कसली, त्याच कांद्यावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्यानं येवल्यातल्या मारुती गुंड या शेतकऱ्यानं तब्बल 60 क्विंटल कांद्यावर अगदी टँकर जो ट्रॅक्टर आहे तो फिरवलाय. गेल्या 2 महिन्यापासून मारुती यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला. कांद्याचे दर पुन्हा वधारण्याची एक आशा होती, ते वाट पाहत होते. मात्र कांद्याच्या घसरत्या दरामुळे हवालदिल झालेल्या मारुती यांनी शेवटी कांद्यावर ट्रॅक्टर फिरवला. दरम्यान कांदा प्रश्नावरून अपक्ष आमदार बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत. कांद्याला 200 रुपये अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे. अनुदान द्यायचं असेल तर 1000 रुपये द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संकटात सापडलाय असा आरोप त्यांनी केला. ते नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडमध्ये बोलत होते. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं बच्चू कडूंनी जाहीर केलं. 200 रुपये अनुदान दिलंय. 200 रुपयामध्ये प्रेस पण होत नाही कपड्याची. तुमचा ड्रेस म्हणा का मला म्हणा का मंत्र्याचा ड्रेस म्हणा, याला महिन्याचा 400-500 रुपये खर्च आहे प्रेसचा. धुवा चाललं आता 200 रुपये जर कपड्याच्या धुवाचे, जर प्रेसचे जर पैसे तेवढे भेटत असतात आणि तेवढं क्विंटलला मागं अनुदान देत असेल तर ही अतिशय नालायकी आहे. 3% महागाई भत्ता सुधीरभाई मुनगंटीवारनं मोठ्या पेपरात प्रेस गीस नोट घेऊन एवढ्या कर्मचाऱ्यांना 3% 9 महिन्याचे एकाच दिवसात जाहीर करून टाकले. ते जवळ आहे का तुमचे? आणि आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहे? अशी भूमिका सरकार घेत असेल तर थोबाडीत मारू, आम्ही सरकारच्या लाथा मारू. या 200 रुपयाचं आमचं समाधान नाही आहे. हे 500 रुपये केलं पाहिजे आणि 31 डिसेंबरची ती अट आहे ते रद्द केली पाहिजे. कांदा खरेदी केंद्र सुरू करायला पाहिजे होते. नाफेडच्या मार्फत मागच्या वेळेस 13,000 टन कांदा आपण मेट्रिक टन कांदा खरेदी केला. यावेळेस का सुरू केला नाही? तो जर सुरू केला तर स्पर्धा होईल. अर्थात 200 रुपये द्यायची वेळ येणार नाही, पण ते स्पर्धा करायला तयार नाही. तेवढी अक्कल मंत्र्याला नाही दिसत इथे. अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी आहे. आम्ही आमच्या भूमिकेमध्ये ठाम आहे. आरपारची लढाई आम्ही लढू. काही झालं तरी 72 लढाई कायम राहणार. यानंतरची बातमी राजकीय गोटातून आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अंतिम टप्प्यात आलेली असताना भाजप शिवसेना युतीचं घोडं मात्र अजून अडलेलंच आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनी थेट मोदींवर हल्लाबोल केल्यानं युती होण्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. काहीशी बॅकफूटवर असलेल्या भाजपच्या नेत्यांना शिवसेनेला उत्तरही देता येत नसल्यानं त्यांची कोंडी झाली आहे. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्या प्रथम बघतो आहे की कडुलिंबाला, म्हणजे ज्या कडुलिंबाने आम्ही कीड मारत होतो त्या कडुलिंबाला सुद्धा कीड लागली. म्हटलं असंच झालेलं आहे. हल्ली पहारेकरी सुद्धा चोऱ्या करायला लागलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं हेच वाक्य भाजपच्या अतिशय जिव्हारी लागलंय. राफेल प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जी जळजळीत भाषा वापरतात त्याचीच रीक खुद्द मित्रपक्ष म्हणवणाऱ्या सेनेच्या पक्षप्रमुखांनी ओढली आहे. त्यामुळे भाजप नेते आणि कार्यकर्ते कमालीचे संतापलेत. पण जोपर्यंत जागा वाटप मार्गी लागत नाही तोपर्यंत सेनेविरोधात बोलू नका असा खुद्द पक्षश्रेष्ठींचाच आदेश असल्यानं त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय. मी काही भाजपच्या विरोधात नाही, एनडीएचा विरोधक नाही. पुन्हा मीडिया सुरू करेल म्हणजे युती होणार काय? नाही, मी या फालतू चर्चेत आता जात नाही. युती करायची की नाही ही माझी तमाम जनता ठरवेल. आम्ही तर ठरवलेलंच आहे. भाजपच्या नेत्यांवर गप्प बसण्याची वेळ आली असली तरी संघ परिवाराचं मुखपत्र मानलं जाणाऱ्या नागपूर तरुण भारतमधून उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करण्यात आली आहे. या अग्रलेखात म्हटलंय, आपण काय बोलतो आहोत आणि काय बोलायला नको याचं भानच त्यांना राहिलेलं दिसत नाही.
केंद्रातल्या मोदी सरकारमध्ये शिवसेना सहभागी आहे आणि राज्यातल्या फडणवीस सरकारमध्ये देखील सेनेचा सहभाग आहे. मात्र असं असताना देखील उद्धव ठाकरे सातत्यानं सरकारच्या विरोधात बोलतायत, सरकारला शिव्या घालतायत, सरकारला चोर म्हणत आहेत. याचा अर्थ उद्धव ठाकरे स्वतःला आणि स्वतःच्या पक्षातील मंत्र्यांना देखील चोर ठरवत आहेत. पहारेकरी चोर आहे असं जर शिवसेनेचं मत असेल तर शिवसेनेनं तत्काळ सरकारमधून बाहेर पडायला नको का, असा सवाल या अग्रलेखातून करण्यात आलाय. 3 राज्यांमधल्या पराभवामुळे भाजप बॅकफूटवर आली आहे आणि तीच संधी साधत सेनेनं भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. पण योग्य वेळी योग्य बोलेन असा सूचक इशारा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिलाय. भाजपच्या गप्प बसण्यालाही काही मर्यादा आहेत, हाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शाब्दिक वार वाढतील अशीच चिन्ह आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका आणि प्रतिटीका करत यापूर्वी देखील शाब्दिक फिट्टमफाट केलेली आहे. पण यावेळेस उद्धव ठाकरेंनी थेट मोदींवर वार करत भारतीय जनता पक्षाला चांगलंच दुखावलेलं आहे. त्यामुळे यावेळेस फक्त फिट्टमफाट होणार की फाटाफूट होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान ट्रेलर लॉन्चिंगच्या सोहळ्यात घडलेल्या घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कोणती आहे ती घटना, जाणून घेऊयात. ताकद आहे तेवढी आणि एक ना एक दिवस महाराष्ट्राचा माणूस, मराठी अस्सल मराठी माणूस जो शिवसेना प्रमुखांचे विचार अंगात आणेल आणि विचार सुटेल असा अस्सल मराठी. धुळे महापालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पक्षाला घरचा आहेर देण्याचं सत्र काही थांबवलेलं नाहीये. यावेळी तर अनिल गोटे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय. धुळ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधिकारी आणि महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती. यावेळी आमदार अनिल गोटे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता पोलिसांनी पैसे कसे खावेत याचं ट्रेनिंग सुरू आहे असं वक्तव्य करताना त्यांनी गंभीर आरोप केलेत. अनिल गोटेंचं हे वक्तव्य मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालंय. याआधी अनिल गोटे यांनी पक्षात गुंडांना प्रवेश दिला जात असल्याचा आरोप करत रावसाहेब दानवे, सुभाष भामरे आणि गिरीश महाजन या 3 दिग्गज नेत्यांना टार्गेट केलं होतं. बैठकला नाही तू आहे ना, काल चालले म्हणून ते पोलिसांची चालली आहे ना, पैसे कसे खावे या ट्रेनिंग चाललंय. बातमी मेगा भरती संदर्भातली आहे. मेगा भरतीचा न्यायालयीन मार्ग मोकळा झाला असून लवकरच मेगा भरतीची प्रक्रिया सुरू होईल अशी हमी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते धुळ्यात बोलत होते. राज्यात लवकरच 72,000 पदांची भरती होणार आहे. 2 टप्प्यात होणाऱ्या या भरतीत आधी 32,000 पदं भरली जातील. मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असल्यानं मेगा भरतीला स्थगिती देण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. या याचिकेवर 23 जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे मेगा भरतीचा न्यायालयीन मार्ग कसा काय मोकळा झाला याचं कोडं सगळ्यांनाच पडलंय. लवकर आता आम्ही त्याचे ॲड वगैरे काढणार आहोत, कारण परवा आपल्याला माहिती आहे कोर्टाने आम्हाला तशा प्रकारे सांगितलेलंच आहे. म्हणजे आता त्याच्यावर काही मेगा भरती काढायला बंदी नाही आहे आता. बातमी कोरेगाव भीमा संदर्भातली. 1 जानेवारी 2018 मधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जानेवारी 2019ला कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि पोलीस कामाला लागलेत. कोरेगाव भीमाच्या 4ही बाजूंना 11 ड्रोन कॅमेरे तैनात करण्यात आलेत. तसंच विजयस्तंभ जागेचा ताबा राज्य सरकारकडे देण्याचे आदेश हायकोर्टानं नुकतेच दिलेत. 12 जानेवारीपर्यंत या परिसराचा ताबा राज्य सरकारकडे राहणार आहे. ऐतिहासिक विजयस्तंभाला 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत लाखो भीमसैनिक भेट देतात. तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांची संख्या 15 पटीने वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचारात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता.
आणि यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते। राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर आहे। उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता सुद्धा आहे आणि सूत्रांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नव्या वर्षाचं गिफ्ट मिळू शकतं। नक्कीच 1 जानेवारीपासून 7वा वेतन आयोग लागू होणार आहे आणि त्या संदर्भातला निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे। सर्वसाधारणपणे 23% वेतनवाढ मिळणार आहे अशी आपल्या सूत्रांनी माहिती दिली आहे। याचा लाभ 17 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, तर 7 लाखांपेक्षा जे जास्त पेन्शनधारक आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे। 7वा वेतन आयोगाबाबत बक्षीस समितीचा अहवाल काही आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडे सादर केला होता आणि त्याच्यावर आता राज्य मंत्रिमंडळ उद्या शिक्कामोर्तब करणार आहे आणि राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळणार आहे। निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागेल आणि त्या कचाट्यात हा निर्णय अडकू नये याकरता राज्य सरकारनं हा लवकरात लवकर आयोग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावर उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे। नक्कीच सगळ्या राज्यातल्या कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी। नववर्षाचं एक गिफ्ट मिळावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।